दरम्यान एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आणि तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे हा अजूनही भूमिकेवरती ठाम आहे। संशयिताचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणी करावा, तक्रारदार ऋषिकेश गांगर्डेनं ही मागणी केली आहे। तक्रारदार ऋषिकेश गांगर्डेशी संवाद साधला आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। पाहूया। नीट पेपर लीक, त्यानंतर टीईटीचा पेपर लीकची माहिती आणि आता एमपीएससीच्या औषध निरीक्षकाचा पेपर लीक झाल्याची माहिती आता समोर येत आहे। याबाबत आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात जे आहे चौकशीची मागणी केलेली आहे। जी तक्रारदार आहेत ते ऋषिकेश गांगुर्डे पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ऋषिकेश, नेमकं पेपर संदर्भात पेपर लीक झाल्याची माहिती आहे ती तुम्हाला कशी मिळालेली आहे, काय तुम्ही त्याबाबत तक्रार केलेली आहे? तर आपल्याला गौरव पाटीलने मी इंस्टाला पोस्ट केली होती, त्यानुसार त्याने कॉन्टॅक्ट केला, त्याने त्याचे प्रूफ दिले आणि माझ्याकडे येण्या अगोदर त्याने एमपीएससी आयोग आणि एफडीएला मेल केले होते। एफडीए मधून समक्ष 24 जुलैला 11 वाजता या आणि पुरावे द्या, आणि मग मी पण मेल केला होता म्हणून मी तिथं गेलो होतो। आता आम्ही दोघांनी तिथं लेखी तक्रार दिली, त्यानंतर तीच तक्रार मुंडे साहेबांच्या केबिनमध्ये त्यांचे पीए त्यांनी घेतली, त्याची पोच पण दिली होती आम्हाला, आणि तिथून आम्ही एमपीएससी आयोगात गेलो होतो। तोपर्यंत रात्री 6:15 वाजले होते। तर तिथं अवर सचिव ए लिंडवे सर म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे आपण लेखी तक्रार दिलेली आहे। माझी हीच भावना, त्यांची चौकशी झाली पाहिजे। जसं नीटमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तसं एमपीएससी विद्यार्थ्यांवर सरकारने ही वेळ येऊ द्यावी नाही, ही माझी सरकार आणि एमपीएससी आयोगाला विनंती आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।